आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. माझ्या ELM अथवा म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीमच्या अंतर्गत हा एक छोटासा व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आजचा विषय आहे मिसकॉन्सेप्ट्स अबाउट रिटर्न्स अथवा मराठीत गुंतवणूक परताव्याविषयीचे गैरसमज. कसं आहे ना, शुक्रवार संध्याकाळपासून अंदाज कल्पना आलेली की आज समभाग मंडई खाली कोसळणार आहे आणि त्याप्रमाणे आज कोसळली देखील. मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, मला एका महत्त्वाच्या विषयाशी बोलायचं आहे. कारण मी गेले 6-7 वर्षे अनेक गुंतवणूकदारांशी माझी चर्चा होते. त्याच्यात मला असं कळतं, लोक समभाग गुंतवणुकीत जात नाही कारण त्यांना काय वाटतं, मार्केट जेव्हा कोसळतं तेव्हा फक्त समभाग कोसळतात, म्हणजे म्युच्युअल फंडला काहीही फरक पडत नाही. हा जो चुकीची मानसिकता अथवा त्यांच्या गैरसमज जो आहे तो मला काढून द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुमचीच मला मदत लागणार आहे. कारण माझ्याकडे म्युच्युअल फंड नाही. गेले 6 ते 7 वर्ष माझ्याकडे म्युच्युअल फंड नाही. अनेकांकडे म्युच्युअल फंड आहे. तुम्ही कृपया तुमच्या म्युच्युअल फंडची NAV बघा. मागच्या आठवड्यात किती होती, त्याच्या आधी किती होती, आज अथवा उद्या किती असणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की जेव्हा समभाग मंडई कोसळते तेव्हा म्युच्युअल फंडची NAV देखील कोसळते. तेव्हा हा एक, जर हे माझं खरं असेल म्हणणं, तर हे तुमच्या डोक्यातलं काढून ठेवा. आणि याच्या आधी मी एक व्हिडिओ असा टाकला होता की जसे इथे मल्टीबॅगर्स मिळतात भरपूर परतावा, तसा आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये मिळत नाही. आणि काहीतरी 10 का 11 गोष्टी सांगितलेल्या त्या व्हिडिओत. उदाहरणार्थ, इथे बोनस मिळतो, इथे स्प्लिट मिळतं, इथं राईट्स मिळतात, इथं म्हणजे अशा अनेक गोष्टी मिळतात. तर ते कृपया काढून बघा. आणि मनातला जो गैरसमज आहे की म्युच्युअल फंड हा त्याला काही फरक पडत नाही, मार्केट कोसळलं तरी काही फरक पडत नाही, हे चुकीचं आहे. हे बिंबवायचं होतं तर स्वतः अभ्यास करा. तेव्हा पुन्हा असा एखादा विषय घेऊन पुन्हा भेटू. जय हो.